अख्खा महाराष्ट्र हादरणारे एक प्रकरण म्हणजेच बदलापूर प्रकरण। बदलापूरच्या एका नामांकित शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याची घटना घडली होती। अक्षय शिंदे या नराधमाने 2 चिमुकल्या मुलींवर अत्याचार केले होते। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती। तर काही दिवसांपूर्वी अक्षय शिंदे या आरोपीने वैद्यकीय तपासणीनंतर अत्याचाराची कबुली दिली होती। मग जनतेकडून या आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी जोर धरत होती। अशातच कालपासून सगळीकडे अचानक अक्षय शिंदे याचं एन्काउंटर करण्यात आलं असल्याची बातमी वाऱ्यासारखी वाहू लागली। मात्र ही घटना अचानक कशी काय घडली अशा विविध समाज माध्यमातून प्रतिक्रिया येऊ लागल्यात। नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्यामल साबळे आणि एमसी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आरोपी अक्षय शिंदेला पोलीस ठाण्यातून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना सायंकाळी 6:15 वाजेच्या सुमारास मुंब्रा बायपास जवळून जात असताना आरोपी अक्षय शिंदे याने एपीआय निलेश मोरे यांची सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचली। त्यानंतर अक्षय शिंदे याने निलेश मोरे यांच्यावर 3 गोळ्या फायर केल्या। त्यातील एक गोळी निलेश मोरे यांच्या पायाला लागली। त्यानंतर निलेश मोरे यांनी जखमी अवस्थेत अक्षयवर हल्ला केला। तर सोबत असलेले दुसरे अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी स्वरक्षणासाठी गोळीबार केला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला असं एकंदरीत सांगण्यात येते। जशी ही बातमी समोर आली तशी ती वाऱ्यासारखी व्हायला सुरुवात झाली। लोकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस अधिकाऱ्यांचं कौतुक केलं जाऊ लागलं। बदलापूरमध्ये तर फटाके फोडण्यात आले, पेढेही वाटण्यात आले आणि आनंद साजरा करण्यात आला। मात्र त्यानंतर या घटनेत एक नवीन ट्विस्ट आला। सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड सुरू झाला। शिंदे सरकारच्या योगी पॅटर्नचा, चुकीला माफी नाही, करेक्ट कार्यक्रम अशा स्वरूपाचा असा पद्धतीचा ट्रेंड सुरू झाला। मागील काही घटनेचा आढावा घेतला की आपल्या लक्षात येतं की 2019 मध्ये हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर सामूहिक अत्याचार झाला। त्यानंतर त्या महिलेची हत्याही करण्यात आली। या प्रकरणी अटकेत असलेल्या 4 नराधमांचं हैदराबाद पोलिसांनी एन्काउंटर केलं होतं। अर्थात त्यानंतर संपूर्ण देश पोलिसांच्या बाजूने उभा राहिला होता। त्यानंतर 2024 मध्ये आसाममध्ये 19 वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्याचा आरोप असलेल्या आरोपीचे एन्काउंटर झाले। 2024 मध्ये आग्रा येथे ज्येष्ठ महिलेवर अत्याचार केलेल्या आरोपीचाही पोलीस चकमकीत मृत्यू झाला। या सगळ्या घटनेशी मिळतीजुळती बदलापूरची घटना सरकारच्या भावनेसोबत गेल्याचं या प्रकरणांमध्ये एकंदरीत चित्र दिसते। मात्र हे सगळं जाणून बुजून केलं असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येतोय। त्यासोबतच समाज माध्यमातूनही विविध प्रतिक्रिया येताना दिसते। बाकी आपल्याला या व्हिडिओबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।